सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी आईचा उदो उदो। देवी आईचा उदो उदो। देवी आई कुठे गेली? देवी आई, देवीचा मुखवटा कुठे गेला? हा आई, हा देवी आई कुठे गेली? देवी आई, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असताना तुला हा प्रश्न पडलाच कसा? इतर कुणीही तुझी साथ सोडली तरी आम्ही तुझी साथ सोडणार नाही।
होतं आता? इतका तेजस्वी प्रकाश आणि स्वामी स्वतः आदिमायेच्या रूपात, आणि माझ्या हातून तो कुंकवाचा करंडा असा अचानक, आणि मला देवीचा मुखवटा का दिसला नाही देवाऱ्यात? हा काय अपशकुन आहे का? की माझ्या श्रद्धेची कसोटी आहे? स्वामी म्हणालेत, आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही. पण मग हे असं स्वप्न मला का पडलं? त्याचा नेमका अर्थ काय असावा? रघुनाथराव, अरे या बस बस. आज अचानक येणं केलं, काही काम होतं का? अचानक? अहो, आणि काम आमचं नेहमीच. कर्ज वसुलीचं. अहो, मुदत संपली ना. व्यंकटराव, अहो मी तर तुम्हाला म्हणालो होतो की 4 महिन्यामध्ये मी कर्ज फेडेन म्हणून. तुम्ही लवकर आलात. नाही नाही, अहो तुम्ही 4 आठवडे म्हणाला होता. तुम्ही साधारण कधीपर्यंत परत करू शकाल हे कर्ज? व्यंकटराव, 4 महिन्यामध्ये मी हे कर्ज फेडेन. वा, उत्तम. नाही व्यंकटराव, हे बघा, मी 4 महिन्यात कर्ज फेडेन असं म्हणालो होतो. तुम्ही 4 आठवडे म्हणताय. तुमची काहीतरी गफलत होते. नाही 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 नाही, अहो गफलत तुमची होते. तुम्ही 4-8 महिने म्हणाला असाल, पण मी 4 आठवडेच म्हणाला होतो. बघा, आता जर का तुमचा विश्वास नसेल, आता तुम्हाला पुरावा द्यावाच लागेल. हे बघ, या करार पत्रावर पण तेच लिहिलंय, वाचा. हो रघुनाथराव, आता मीच सगळ्यांसमोर वाचून दाखवतो. तर मी रघुनाथराव तर हे असं सगळं आहे रघुनाथराव. व्यंकटराव, हे बघा, अहो 4 महिने असं ठरलं होतं आपलं. तुम्ही 4 आठवडे म्हणताय. रघुनाथराव, आता बऱ्या बोलानं माझं कर्ज फेडा, नाही तर तुमचं हे घर, ती शेत जमीन माझ्या नावावर करून घ्यावी लागेल. आणि कसं आहे ना रघुनाथराव, मी शब्दाचा फार पक्का माणूस आहे, आणि माझं कर्ज जर का कोणी वेळेत दिलं नाही ना, तर मला अजिबात चालत नाही. मी काय म्हणते, आपण माझे दागिने देवीला घातले होते ना नवरात्रीत. मी देवीला नवस बोलले होते, पण ते नवरात्री पुरतं होतं. ते झालं. आता ते दागिने सराफाला विकून टाकू आणि यांचं कर्ज फेडून टाकूया. चालेल, तू म्हणते तसंच करू. व्यंकटराव, देत आहे? नाही, मी काय म्हणतो, मी उद्याच सराफाकडे जातो, दागिने विकतो आणि तुमचे पैसे परत देतो.
यांनी खरंच फेडलं तर माझ्या मूळ हेतूला सुरुंग लागेल. माझा मूळ उद्देश पौलमीला मिळवणं आहे आणि यासाठी यांनी अडचणीत यायलाच हवं. आम्ही खूप प्रयत्न केला खरड वाचवण्याचा. सावट कधीच आलं होतं, मात्र आम्ही ते अडवून धरलं होतं. मात्र आता रघुनाथच्या आयुष्यात खडू पाळा घटित थांबवणं आमच्या हातात नाही.